मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभा सुरू आहे। थेट जाऊया या प्रचार सभेत। लोकसभा क्षेत्रामध्ये आपण संबोधित करावं। धन्यवाद। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभा निवडणुकींना समोर जात असताना कोणत्या विषयावर बोलायचं आणि किती विषयांवरती बोलायचं पण ही निवडणूक ही नुसती निवडणूक नाहीये। तर देश आज अशा एका टप्प्यावरती येऊन उभा आहे या देशाचा पुढे भविष्य काय, चांगलं भविष्य आहे, वाईट भविष्य आहे, ज्यांच्या हातात गेली 10 वर्ष दिली या काँग्रेसवाल्यांच्या, वर्ष कशाला म्हणतात? 10 वर्ष मधली जर समजा जनता पक्षाची एक 2-2.5 वर्ष सोडली आणि अटल बिहारी वाजपेयी यांची 4.5 वर्ष, मध्ये 1-2 कोणी फुटकळ बिटकळ येऊन गेले। पण तेव्हापासून आतापर्यंत हा संपूर्ण देश काँग्रेसच्या हातात ताब्यात होता। ज्या प्रकारची प्रगती, ज्या प्रकारच्या गोष्टी इथे भारतामध्ये व्हायला पाहिजे होत्या असल्या किती गोष्टी झाल्या सांगा। मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय कारण मी ज्या वेळेला आजूबाजूला जग पाहतो ते जग पाहिल्यानंतर त्यांच्या देशात 5-5 आणि 10-10 वर्षामध्ये जेवढा आमूलाग्र बदल ते करतात, आमच्याकडे काय नाही घडत याचं कारण इच्छाच नाही। निवडणुका आल्या, 33 माणसं येणार, 33 थोबाडं दाखवणार, या लोकांनी तिकडे संसदेमध्ये काय केलं काय नाही केलं याच्या कुठचीही गोष्ट तुम्ही विचारणार नाहीत। आणि या सर्व लोकांना सतत तुम्ही तिथे निवडून देणार आणि ते त्यांना पण माहिती आहे, या काँग्रेसवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे काहीही करणार नाहीत, हे बदल घडवणार नाहीत। हा आजपर्यंतचा काँग्रेसवाल्यांचा, राष्ट्रवादीवाल्यांचा समज या निवडणुकीमध्ये तुम्हाला दूर करायला लागेल। मी ज्यावेळेला नरेंद्र मोदींना माझे खासदार निवडून येतील आणि माझे खासदार निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, तो पाठिंबा मी एवढ्यासाठी जाहीर केला कारण मी गुजरातमध्ये जाऊन काय त्यांनी केले ते पाहून आलोय। इतर कोणी गेलेलं नाही तिकडे। ज्या प्रकारचं काम ज्या निष्ठेने त्या माणसाने तिथे गुजरातमध्ये केलंय, उद्या जर हा माणूस या देशाचा जर पंतप्रधान झाला
ते या देशाला निश्चित उज्ज्वल भविष्य आहे, अन्यथा परत खड्ड्यात जाणार आहोत आपण, परत खड्ड्यात जाणार आपण. बाहेरचे देश बघा काय काय त्या देशांमध्ये काय काय गोष्टी केल्या. आपल्यापेक्षा छोटे देश आपल्या मागून आले आणि कुठच्या कुठे पुढे निघून गेले. आम्ही अजून तिथेच चाच पडतोय. जेव्हापासून मी राजकारणाचा थोडासा समज किंवा एखादी थोडीशी आवड निर्माण झाली, मी तेव्हापासून बघतोय. तुम्हाला बघायचं असेल तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र पहा, R.K. लक्ष्मण यांची व्यंगचित्र पहा. आज पण तुम्हाला असं वाटतं की आज पण ते व्यंगचित्र ताजं आहे. का ताजं वाटतं आपल्याला? कारण विषयच संपलेले नाहीत आमचे. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिल्यांदा निवडणुका झाल्या लोकसभेच्या, 52 ते 2014 आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतो. नोकऱ्या देऊ, पाणी देऊ, रस्ते देऊ, वीज देऊ, याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही, जातच नाही होत. आजही सगळीकडे हेच बोललं जातंय. तीच माणसं येत आहेत, तोच शब्द देत आहेत आणि तेच परत प्रश्न पुढच्या निवडणुकीला तेच परत प्रश्न उपस्थित होत आहेत. यात तर काही सुटणार आहोत की नाही आपण? ही आजची सगळी जी कच्ची बच्ची तरुण मुलं जी आहेत, ज्या शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, हे अगोदरच्यांसारखा विचार नाही करणार. ही जी येणाऱ्या सगळ्या ज्या पिढ्या आहेत ना, आता येत आहेत, आता ज्या शाळेमध्ये आहेत, काही कॉलेजमध्ये आहेत, पुढे येणार आहेत, मी माझ्या पक्षातल्या अनेक आमदारांना सांगत असतो, अनेक इच्छुकांना सांगत असतो, माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी सांगत असतो की येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ना, या एकदा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशा मानसिकतेच्या आहेत. ते ठेवणार नाहीत कोणाला. असा वर्षानुवर्ष जी आपल्याकडे चालू आहे ना, जगात बदल होतोय पण माझ्या भारतात बदल होत नाही, जगात बदल होतोय पण माझ्या महाराष्ट्रात बदल होत नाही. ते आपण नेहमी सांगतो ना की भाकरी का करपली, कारण उलटलीच नाही. हे इथले जे आहेत ना स्थानिक आत्ता इकडचे खासदार होते ना, यांना जोपर्यंत तुम्ही बदलत नाही, जोपर्यंत त्यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत ह्यांना शहाणपण येणार नाही. अजिबात येणार नाही. परदेशातले रस्ते बघा. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो कसे निर्णय कसे घ्यावे लागतात. लोकशाहीमध्ये जरी असले तरी काही वेळा निर्णय हे तुम्हाला निर्दयीपणे घ्यावे लागतात. लोकहिताचे असतात, ते कालांतराने कळतात. अमेरिकेमधले रस्ते तुम्ही बघा, रस्ते बघा. आपल्यापैकी काही जण जाऊनही आले असतील, गेला नसेल तर जा. आपल्यासारखं नाही दर 6 महिन्याला टेंडर काढतायत, कारण ह्यांना पैसे खायचे असतात. या नगरसेवकांना आणि इतर सगळ्या लोकांना मध्ये पैसे खायचे असतात. याच्यासाठी सारखे मंत्र्यांना पैसे खायचे असतात म्हणून सारखी टेंडर काढत बसायची. घाणेरडे रस्ते करायचे, त्याला खड्डे पडतात, 6 महिन्यांनी परत नवीन रस्ते. देश म्हणून काही विचार नाही की सगळ्या देशाचे रस्ते हे उत्तम झाले पाहिजेत, नागरिकांना ते उत्तम दिले पाहिजेत, या देशाचं दळणवळण चांगलं झालं पाहिजे. काही नाही. रस्ते बनवतायत, खड्डे पडतायत, आम्ही त्याच्यातनं जातोय, मतदान करतोय, तीच माणसं निवडून देतोय. निवडून आली की 5 वर्ष आम्ही कपाळाला हात मारून बसायचा.
तिथे एक अमेरिकेत एक त्यांच्या मंदीच्या काळामधले दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आयझनहोवर नावाचे एक त्यांचे पंतप्रधान होते, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष त्यांचे. आज ते त्या रस्ते, ते जे अमेरिकेतले सगळे रस्ते दिसतात ना तुम्हाला, सरळ अख्ख्या देशभर सरळ रस्ते आहेत, सरळ सगळे हायवे बघा त्यांचे. हे सरळ का, कसे झाले, कधी झाले? त्यांना विरोध नाही का झाला? विरोध झाला. त्यांच्या विरोधात लोकांनी मोर्चे काढले, निदर्शनं केली, सगळं काही केलं. त्या वाक्यात, त्या माणसाचं एक वाक्य आहे, काय अप्रतिम वाक्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात लोकहिताचे, जे लोकांना कालांतराने कळतात. त्या माणसाचं वाक्य इतकं अप्रतिम वाक्य आहे. आणि त्याने असं सांगितलं की अमेरिकेतली पिढी, जनता आज मला शिव्या देईल, पण भविष्यात येणारी अमेरिकेतली पिढी ही मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तेच घडतंय. राज्यकर्ता असावा तर असा असावा लागतो. तात्पुरती मलमपट्टी करायला लागत नाहीत. लोकसभा म्हणजे काही गंमत नाहीये ती, जिकडे कायदे बनतात. आपल्याकडे अजूनही माहिती नाही आपल्याकडे खासदाराचं काम काय असतं, आमदाराचं काम काय असतं, नगरसेवकाचं काम काय असतं. मी त्याशी कुठच्यातरी सभेमध्ये सांगितलं ना, विद्याधर गोखले खासदार होते, विद्याधर गोखले. तेव्हा मला एका दिवशी ते मला भेटले, मला बोलले काय बघायचं लोकांचं. म्हटलं काय झालं? एक जण माणूस माझ्याकडे आला आणि मी खासदार आहे म्हणे, आणि तो माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणतो, साहेब आमच्या गल्लीतलं गटाराचं झाकण पळवलंय कोणीतरी. आता हा काय प्रश्न लोकसभेत मांडायचा का? काय खासदारांनी काय काम करायचं असतं, कुठच्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणून आणल्या पाहिजेत, काही केलं का या संजीव नाईकने? कोणते प्रश्न विचारले, कोणत्या गोष्टी केल्या, किती गोष्टी आणल्या? माझ्याकडे रिपोर्ट आहे. चर्चेला उपस्थिती काय देवेगौडांची पण असायची. सतत झोपलेले असायचे देवेगौडा. कधी कुठचाही फोटो बघा. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतनं बाहेर पडलो आम्ही, पण आमची गुलामीची सवय अजून गेलेली नाही तुमची. आम्ही अजून तसेच आहोत, गुलामच आहोत. गोऱ्यांचे गुलाम होते, गोरे गेले, आता काळ्यांचे गुलाम झाले. सगळं राजकारण, सगळ्या पद, सगळ्या आमच्याच घरात पाहिजेत. खासदार आमच्याच घरचा, मंत्री आमच्याच घरचा, आमदार आमच्याच घरचा, महापौर आमच्याच घरचा, सगळे आहे ना आमच्याच घरचं पाहिजे. आणि बाकीच्यांनी काय, बरोबरच्या सगळ्या बाकीच्या लोकांनी काय करायचं? यांच्या घरासाठी राबायचं, यांच्या नातेवाईकांसाठी राबायचं. म्हणजे एवढं राबून तर राबून ही संपूर्ण नाईक कुटुंब तुम्हाला किंमत नाही. कोण तुम्ही? निवडणुका आल्या की मेंढरासारखे मतदान करणारच आहात, ही त्यांची भावना. विश्वास नाही बसत ना माझ्या बोलण्यावरती? मी बोलतो याच्यावरती विश्वास नाही बसणार तुमचा, पण आता ह्याच्यावरती मी काय बोलतो ते ऐका. 11 फेब्रुवारी 2014 गणेश नाईकांचं स्टेटमेंट आहे. मला माहिती आहे मी हे बोलल्यावरती तुम्ही हसणार आहात, कारण आम्हाला काही गांभीर्यच नाही ना त्याचं.
की ज्या लोकांना आतापर्यंत मतदान करत आले त्यांच्या तुमच्याबद्दलच्या भावना काय आहेत? नवी मुंबई मधल्या मराठी जनतेबद्दलच्या भावना काय आहेत? इथे आलेल्या माथाडी कामगारांचे जे बांधव आहेत त्यांच्याबद्दलच्या भावना काय आहेत? हे एका त्यांच्या स्टेटमेंट मधनं आता सिद्ध होतं. भैयाच आपला मतदार, नाईक यांची ग्वाही. म्हणजे जे लोक परप्रांतातनं इथे आलेले आहेत त्यांच्याबद्दल ना ग्वाही. उत्तर प्रदेश आणि बिहारहून येथे येऊन वास्तव्य करीत असलेले नागरिक हे आपले हक्काचे मतदार असून लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे 30 एप्रिल पर्यंत त्यांच्या गावी जाऊ देऊ नका असे बजावतानाच 30 एप्रिल नंतर त्यांच्या रेल्वे तिकिटाचे आरक्षण आपण मिळवून देऊ. ही मी माझ्या मनातली नाही सांगत आहे, ही लोकसत्तेला आलेली बातमी दाखवतो मी. तुमच्यासाठी कधी केलं का गणपतीसाठी जायला गावाला आरक्षण? हे हवे त्यांना, तुम्ही नुसतं राबायचंय. यांना भैयांची मतं पाहिजेत. तुमची मतं गृहीत धरलेली, तुम्हाला गृहीत धरलेलं, हे जातील कुठे? हे मतदान करतीलच. म्हणजे यांच्यावरती भरोसा, तुम्हाला गृहीत धरलेलं, आणि फक्त कुटुंबातले लोक यांचे फक्त पदांवरती बसणार आणि निवडून येणार. तुम्ही फक्त राबण्यासाठी आणि काय सतरंजा हात धरण्यासाठी. दिसतोय का माझ्या पक्षामध्ये माझा एकतरी नातेवाईक? एक तरी तुम्ही उमेदवार दाखवा मला की हा राज ठाकरेचा नातेवाईक आहे म्हणून. जे काय उभे राहत आहे ते तुमच्यातनच उभे राहणार. आमदारकीसाठी देखील तुमच्यातनच होणार, नगरसेवक पदासाठी देखील तुमच्यातनच होणार. एखादा आणला मी समजू शकतो, सगळेच चला शाळेत मॉनिटर पण नवी मुंबई त्यांचाच असेल, घरचा कोणतरी. सगळे घरातले ठेवायचे. हेच ओरडून ओरडून मी आतापर्यंत सांगत होतो. आणि माझ्यावरती संकुचितपणाचा, माझ्यावरती हे सगळेजण आरोप करत होते. काय परिस्थिती आणून ठेवली बघा. मी जे सतत सांगतोय ना की हे सगळे जे परप्रांतातनं येतात आणि हे येतात आणि आपापले मतदारसंघ तयार करतायत आणि मतदारसंघ तयार करून आज तुम्हाला त्यांच्यासमोर गुडघे टेकायला लागतायत. आज आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना सांगावं लागतंय की नाही, यांच्यावरती आम्ही अवलंबून आहोत. इतकी संख्या यांची इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे की तुम्हाला काही किंमत नाहीये, त्यांच्या मताला किंमत आहे. त्यांचे मतदारसंघ वाढतायत, हे मी सतत सांगतोय. प्रश्न मराठी अमराठी हा विषय नसून हे ज्या प्रकारचे आपले स्वतःचे मतदारसंघ उभे करतात. अहो, तो अबू आझमी गेल्या वेळेला विधानसभेला महाराष्ट्रातलं 2 मतदारसंघात निवडून येतो. 2 मतदारसंघामध्ये निवडून येतो. का निवडून येतो? कारण या लोकांनी हळूहळू 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 सगळी माणसं आतमध्ये आणलेली आहेत, आपापले मतदारसंघ उभे केलेले आहेत. आणि या मतदारसंघात मग त्याच्यानंतर ह्यांची माणसं परत येणार निवडून, नगरसेवक होणार, आमदार होणार, खासदार होणार. तिथेही त्यांचेच लोक येणार निवडून आणि महाराष्ट्रात पण इथून पण त्यांचेच जाणार निवडून. हा मी सतत धोका सांगत होतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे बोलायला चांगलं आहे. असली परिस्थिती नसती तर त्याचाही मी आदर केला असता. पण ज्या प्रकारे हे सगळ्या गोष्टी काबीज करण्यासाठी येतात, या सगळ्या विषयामध्ये ज्या वेळेला इथे आंदोलन चालू होतं, तुमच्या बरोबरच्या तुमच्यातले अनेक जण त्यांना तडीपाऱ्या लागल्या, अटक झाली, मला झाली.
ज्यावेळेला उत्तर प्रदेश बिहार मधले जे नेते होते ते ज्यावेळेला महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती ज्यावेळेला तोंडसूक घेत होते, काही बोलले का हो संजीव नाईक त्यावेळेला संसदेमध्ये याच्या विरोधात की आमच्या महाराष्ट्राबद्दल बोलू नका, मराठी माणसाबद्दल बोलू नका? बोलले कधी? काही आवाज काढला? काही नाही. हे बोलणारच नाही. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 48 ट्रेन्स भरून लोक आज या सगळ्या प्रदेशामधून येत आहेत. कोणी कुठे जावं, कामाला जावं हा विषय नाहीये. महाराष्ट्रातलं नव्हे देशात नंबर 1 चा जिल्हा जिकडे सर्वात जास्ती स्थलांतरित येत आहेत, सर्वात जास्ती स्थलांतरित येत आहेत असा जिल्हा कुठला माहितीये? ठाणे जिल्हा. या ठाणे जिल्ह्यामध्ये परप्रांतामधून लोक येत आहेत, सर्वात जास्ती स्थायिक होत आहेत. अनेक मतदारसंघामधले तुमचे आकडे कमी करतायत. भविष्यात यांची माणसं उभी राहणार आणि आमच्याच महाराष्ट्रातले नादान नेते यांना तिकीट देणार कारण निवडून आले पाहिजेत. वाटेल ते लाचारी करायला तयार होतात आमचे सत्तेसमोर. सतत हा धोका मी आपल्याला सतत सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय आणि हे आरोप माझ्यावरती करतायत. त्या दिवशी आमच्या एका व्यासपीठावरती मी आणि अमिताभ बच्चन आम्ही दोघे जण होतो. तिथेही मी तेच सांगितलं. अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा मला काय ते कुठले आहेत काय हा विषय नाहीये, पण या लोकांनी कुठच्या प्रांताचा असू नये, होऊ नये. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन हे या देशाची लोक आहेत. जरी त्यांचा जन्म तिकडे उत्तर प्रदेशमध्ये झालेला असला तरी त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी इथे महाराष्ट्रामधल्या लोकांनी ब्लॅकने तिकीट घेतलेली आहेत. तिथला माणूस जेवढा तुमच्यावरती प्रेम करतो तितकाच इथला पण माणूस प्रेम करतो. तो भागच वेगळा आहे. त्यांना पण ह्याच्यामध्ये घुसडलंय आणि हे सगळे समोरचे आमचे हिंदी चॅनलवाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.